वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती। राज्यात 2025 या वर्षात विविध कारणांमुळे तब्बल 41 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली। वन विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मृत्युमुखी पडलेल्या वाघांपैकी 28 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे। मात्र इतर कारणांनी झालेल्या मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे। यात मृत्यूची कारणे अशी की 8 वाघांचा अपघातात मृत्यू, 4 वाघांचा विजेचा धक्का बसून मृत्यू, 1 वाघाची शिकार, 28 वाघांचा नैसर्गिक मृत्यू अशी आहेत। विशेषतः अपघात आणि विजेच्या धक्क्यांमुळे झालेल्या मृत्यूंमुळे वन्यजीव संवर्धनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। वन्यजीवांसाठी सुरक्षित कॉरिडॉर, संरक्षित अधिवास आणि बेकायदेशीर शिकारीवर कठोर कारवाई यांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे। राज्यात वाघ संवर्धनासाठी विविध प्रकल्प राबवले जात असताना अशा प्रकारे वाढणारे मृत्यू हे चिंतेचे कारण ठरत आहेत। विशेषतः विजेच्या तारांमुळे होणारे मृत्यू आणि मानवी अतिक्रमणामुळे वाढणारे अपघात हे गंभीर मुद्दे ठरत आहेत। वन विभागाने भविष्यात अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे।